नमस्कार, मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। स्पीड न्यूजच्या सुरुवातीला एक आनंदाची बातमी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश। तब्बल 500 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट बरखास्त। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांवर ईडीकडून आरोपपत्र दाखल। एअर इंडियाचं विमान कोसळून मोठा अपघात झाला होता। याचं कारण आता प्राथमिक तपासामध्ये समोर आलं असून दोन्ही इंजिन बंद पडल्यामुळे हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे। 11 ते 14 जुलै दरम्यान विदर्भात मुसळधार पाऊस कोसळणार असून पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी। पिंपरी चिंचवड शहराचं नाव राजमाता जिजाऊ नगर करण्याची मागणी। भाजप खासदार उमा खापरे यांनी विधान परिषदेत मागणी केली। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचं आयोजन। प्रथम येणाऱ्या शेतकऱ्याला 50,000चं बक्षीस। केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी। सोशल मीडियावर धमकीची पोस्ट। संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्या व्हिडिओ प्रकरणानंतर पक्षांमध्ये बेशिस्तपणा चालणार नाही, एकनाथ शिंदेंचा मंत्र्यांना दबाव। आता भाजपचा सुरक्षा कायदा, आमच्या पक्षाला याचा विरोध। संजय राऊतांची प्रतिक्रिया। 11 किल्ल्यांची किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा। सरकारनं मोठ्या जबाबदारीचं भान ठेवावं। अनधिकृत बांधकाम पाडून टाकावी। राज ठाकरे यांची ट्विटरवर पोस्ट। समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाक्यावर गोळीबार, एक कर्मचारी गंभीर जखमी। प्राडाची टीम लवकरच महाराष्ट्र दौरा करणार। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षांकडून माहिती। बच्चू कडूंच्या पदयात्रेचा आजचा 6वा दिवस, 95 किलोमीटरचा टप्पा पूर्ण। पुण्यातील कात्रज कोंढवा रोड परिसरात 7-8 जणांच्या टोळक्याकडून धुडगूस, एक तरुण गंभीर जखमी। सध्या इथंच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।